नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुवार हा दत्तगुरूंचा आणि आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी आपण केलेल्या छोट्याशा सेवेने सुद्धा स्वामी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पण बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न येतो की गुरुवारी नेमकी कशी सेवा करावी, स्वामींना प्रसन्न कसे करावे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या आणि प्रभावी मार्गाने गुरुवारी स्वामींना कसे प्रसन्न करायचे हे सविस्तर जाणून घेऊया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्यावे. स्वच्छ पिवळे किंवा फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत, कारण पिवळा रंग स्वामींना आणि गुरुतत्वाला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर घरातील देवाऱ्यात स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालावे. मूर्ती नसेल तर स्वामींच्या फोटोला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. स्वामींना हळद, कुंकू, अक्षता आणि ताजी पिवळी फुले अर्पण करावीत. स्वामींना तुळशीपत्र आणि रुद्राक्षाची माळ अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पूजेत तुळशीचे पान नक्की ठेवावे. त्यानंतर स्वामींसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि सुगंधित धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. आता वळूया स्वामींचा आवडीच्या नैवेद्याकडे. स्वामी महाराजांना पुरणपोळी, बेसन लाडू, पेढे किंवा खडी साखर आणि सुक्या मेव्याचा नैवेद्य खूप आवडतो. जर हे शक्य नसेल तर मनापासून वाहिलेले गाईचे दूध किंवा साधी खडी साखरसुद्धा स्वामी तितक्याच प्रेमाने स्वीकारतात. मुख्य म्हणजे नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान ठेवायला विसरू नका. पूजा आणि नैवेद्य झाल्यावर येते सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे नामस्मरण आणि जप. स्वामींना कोणतीही अवघड पूजा किंवा कठीण कर्मकांडाची गरज नसते. त्यांना हवी असते फक्त भक्ताची खरी भक्ती. गुरुवारी स्वामींसमोर बसून श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा किमान एक माळ म्हणजेच 1008 वेळा जप करावा. वेळ असल्यास 3, 5 किंवा 11 माळी जप तुम्ही करू शकता. स्वामींचा हा 6 अक्षरी मंत्र इतका शक्तिशाली आहे की याच्या उच्चारानेच घरातील आणि मनातील सर्व नकारात्मकता दूर होते. जपानंतर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठण अवश्य करावे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. हे शब्द ऐकताच भक्ताच्या मनात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. जप आणि वाचनानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर गुरुवारी कमीत कमी 1, 2 आणि 21व्या अध्यायाचे वाचन नक्की करावे. या अध्यायांमध्ये स्वामींच्या अगाध लीलेचे वर्णन आहे. पूजा अर्चा झाल्यानंतर सर्वात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे सेवा आणि दान. स्वामी महाराजांनी नेहमी भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देण्याचा संदेश दिला आहे. गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे. शक्य असल्यास गरिबांना, गरजू लोकांना किंवा मठात येणाऱ्या भक्तांना अन्नदान करावे किंवा स्वामींच्या प्रसादाचे वाटप करावे. गाईला हिरवा चारा किंवा पोळी खायला द्यावी. तसेच पक्ष्यांना धान्य आणि प्राण्यांना अन्न पाणी द्यावे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करता तेव्हा स्वामी तुमच्यावर आपोआप प्रसन्न होतात. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींना बाह्य दिखावा किंवा कर्मकांडापेक्षा तुमचा भाव महत्त्वाचा वाटतो. तुमच्या मनात जर स्वामींबद्दल निस्सीम श्रद्धा, सबुरी आणि प्रामाणिकपणा असेल तर स्वामी तुमच्या एका हाकेला धावून येतील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द केवळ एक वाक्य नसून प्रत्येक भक्तासाठी एक अखंड विश्वास आहे. त्यामुळे या गुरुवारी अगदी साध्या आणि मनापासून केलेल्या सेवेने स्वामींना प्रसन्न करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा. तुम्हा सर्वांवर श्री स्वामी समर्थांची कृपा अशीच कायम राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.